श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, चौकात आपल्या चित्राचं बॅनर्स लावून आपली ओळख करून देण्याची धडपड करत असलेली अनेक माणसं आपल्याला आढळत असतात. आपण त्यांना पाहत असतोय. लोकांनी आपल्याला ओळखावं, आपलं कौतुक करावं आणि आपल्याला इज्जतही द्यावी अशी अपेक्षा मनात ठेवून ते केलेलं प्रयत्न हे स्वप्नपूर्ती करतातच असं नसतंय. लोक बघतात, काय लिहिले ते वाचतात आणि आपला वेळ व्यर्थ केला म्हणून पछतावतात. आणि काही तर गाव बातमी असावी म्हणून थांबून वाचत असतात. पण तो तर प्रदर्शनाचा बॅनर असतोय. श्रोते हो, आनंद ढोकं सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नसतंय, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तसंच माणसांच्या मनात आपलं नाव कोरायला हे सत्कार्य करून झिजवावं लागत असतं. तेव्हाच लोक ध्यानात ठेवत असतात. पैसा खर्च करून प्रदर्शित केलेली इमेज फक्त डोळ्यांना दिसू शकते, पण लोकांच्या मनात उतरवायला प्रथम स्वतःचा अहंकार उतरवावा लागतो आणि त्यागाचा डोंगर हा उभा राहावा लागतो. तेव्हाच दोस्तानो इज्जत मिळत असते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपण शहाणे असलो म्हणजे जग अडाणी नसतं. हक्काची माणसं कधी सोडून नाही जात. ते सावलीसारखे सोबत असतात. जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्याचं चांगलं दिवस हे काही वेळेपुरते मर्यादित आहेत. जर चुकीचा पासवर्ड छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्मानं सुखाचाही दरवाजा उघडत नसतो. कुणासाठीही वेळ नसेल इतकं व्यस्त होऊ नका आणि कुणीही गृहीत धरावं इतकंही स्वस्त होऊ नका. काही व्यक्तींसाठी आपण काही काळापुरतच खास असतो. माणूस पूर्ण आयुष्य काम करतो आणि स्वतःसाठी जगणं मात्र विसरून जातो. आपण फक्त आपल्या कर्तृत्वामुळे नव्हे तर अनेकांच्या आशीर्वादामुळे मोठे होत असतो. माणूस सहजच म्हणतो की दिवस पहिल्यासारखं राहिलं नाहीत. दिवस तर तेच असतात, पण आपणच पहिल्यासारखं राहिलेलो नसतो हे आपण विसरून जातो. मग कोणी परिस्थिती अभावी बदलतो किंवा कोणी जाणून बुजून बदलतो. हे ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. आपण एकच गोष्ट वाढवू शकतो, ती म्हणजे सहनशक्ती. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी जात म्हणजे माणूस. जो दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद समजतो तो नेहमी आनंदी राहतो. दुसऱ्याचं ओझं पाठीवर घेऊन फिरण्यापेक्षा स्वतःसाठी जगायला शिका, कारण लोक कामापुरते मामा असतात. अंथरुणावर रात्री झोपताना उद्याची चिंता भासली की समजून जायचं आयुष्य जबाबदाऱ्यांच्या पायऱ्या चढत आहे. प्रेमाचा प्रवास हा एका दिवसाचा नसतोय. व्यक्त केल्यापासून ते मरेपर्यंत असतो.
इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड, या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात. जेव्हा जेव्हा मन मोकळं करावंसं वाटतं, तेव्हाच ऐकायला जवळ कोणी नसतं. मौन हे पोकळ नसतं, ते उत्तर आणि गच्च भरलेलं असतं. आज दुसऱ्यांची मुलगी जर तुमच्यासाठी टाइमपास असेल, तर उद्या तुमची पण मुलगी कोणाची तरी टाइमपास असू शकते. त्यामुळे स्त्रीचा आदर करत राहा. आयुष्यात जिथं जिथं आपली फसवणूक झाली, तिथं तिथं आपला प्रामाणिकपणा नडलेला असतो. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त वाईट परिस्थितीत आपलं अस्तित्व हे निर्माण करता आलं पाहिजे. नातं इतकं सुंदर असावं की एकदा त्याला मायेचं कुंपण घातलं की ते फुलाप्रमाणे भरत जावं. कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचंही चांगलं करण्याचा प्रयत्न करावा. कारण एक जुनी म्हण आहे, जे लोक नेहमी फुलं वाटतात त्यांच्या हातात नाही नेहमी सुगंध दरवळत राहतो. नम्रतेनं वागणाऱ्या माणसाला लोक कमजोर समजतात आणि उद्धटपणे वागणाऱ्याला हिम्मतवान. समोरच्याला मनापासून आपलं मानलं की समजून घेणं सोपं जातं. एखाद्याला जीव लावणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून जखम करून घेणं आणि ती बरी होत नाही म्हणून रडत बसणं. सगळ्यांसाठी तुमचं चांगलं होणं काही वेळा तुमच्या स्वतःसाठी चांगलं नसतं. ज्यांचं मन पवित्र, निर्मळ आणि आचरण शुद्ध आहे, त्यांना कोणत्याही प्रकारची पूजा पाठ ही करण्याची गरज नसते. पुनर्जन्माच्या गाठी असतात, म्हणूनच एवढ्या जगात मोजकीच लोक आपल्या मनात जागा करतात. अनेक चुकीच्या व्यक्तींचा स्वीकार केल्यानं आपल्या जीवनावर परिणाम होत नाही, पण एका व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्यानं आपण आयुष्यभर तुटून जातो. बुद्धी थकल्यावर भक्तीचाच प्रांत सुरू होत असतो. नात्यातील संवादाची जागा जेव्हा व्हॉट्सअपच्या स्टेटस घेतो, तेव्हा बोलणारा जरी एक असला तरी ऐकणारे शेकडो असतात.